नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत मैत्रीच्या बंधनावर, नात्यांच्या विश्वासावर. आज बसणार आहे एक मोठी कसोटी. जे चेहरे आतापर्यंत निष्पाप वाटत होते तेच आज सत्याच्या प्रकाशात रंग बदलताना दिसतील. सायली आणि अर्जुन, मानसी आणि तेजस, कला आणि अद्वैत सगळे एकत्र येणार आहेत. जसे ऑलरेडी आधीपासूनच आहेत, कारण मालिकांचा महासंगम चाललेला आहे. पण ते उद्देश त्यांचे वेगळे वेगळे असणार. म्हणजे हे 3 जोडपे एकत्र तर येतील, पण तिघांचेही उद्देश वेगवेगळे आहेत. एका बॅगेत लपलेलं आहे असं गुपित, जे फक्त नाती नाही तर संपूर्ण घर उद्ध्वस्त करू शकतात. आज या महासंगमात सत्य कोणाचं, खोटं कोणाचं आणि सर्वात मोठा प्रश्न, गुन्हेगार कोण, हे आपल्याला बघायला मिळणार आहे. सुरू होणार आहे संशय विश्वासघाता महाखेळ. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आणि हो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर मित्रांनो, अद्वैतला रात्रीचा एक अनोळखी नंबरवरून कॉल येतो. म्हणजे ऑब्व्हियसली जन्माष्टमीची तयारी चाललेली असते सगळीकडे. आता रात्रीपर्यंत सगळे जागे असतात आणि प्रत्येक कोणी गप्पा मारतंय, कोणी तयाऱ्या करतंय, कारण तिघांचे कुटुंब एकत्र जमलेले असतात. त्यामुळे आता तेच सगळं तिथे चाललेलं असतं. पण इतक्यात आता अद्वैतला रात्री एका अनोळखी नंबरवरून कॉल येतो आणि एक अत्यंत गूढ असा आवाज तिकडून येत असतो. तिकडून कोणीतरी बोलत असते की तुला पूजाच्या किडनॅपिंगचं खरं सत्य जाणायचं असेल तर उद्या 11 वाजता जुन्या वाड्याजवळ ये, पण एकटाच ये, सोबत कोणालाही आणायचा शहाणपणा करू नकोस. आता हे जेव्हा अद्वैतला कळतं तेव्हा अद्वैत प्रश्नात पडतो, कारण ऑलरेडी अद्वैतला पूजाच्या किडनॅपिंगच्या मागे कोणाचा हात आहे किंवा तिच्या किडनॅपिंगमध्ये काय खेळ आहे ते सगळं माहीत असतं. मग आता हे नवीन काय उद्योग उठतायत असा तो विचार करत असतो. आता अद्वैत बाजूला जाऊन फोनवर बोलत असताना तेजस आणि अर्जुनचं लक्ष त्याच्याकडे असतं. अद्वैतच्या चेहऱ्यावरचा रंग अगदी उडालेला असतो. अद्वैत खूप घाबरलेला असतो, पण तो ठरवतो की कोणालाच सांगायचं नाहीये, कारण समोरच्याने सांगितलेलंच तसं असतं फोनवर एवढा कडक आवाजात. तेव्हा आता अर्जुन आणि तेजस अद्वैतकडे बघतात आणि त्याच्याकडे जाऊ लागतात, एकमेकांना खाणाखुणा करत. अर्जुन आणि तेजस आता अद्वैत जवळ येऊन पोहोचतात आणि त्याला म्हणतात, काय रे, काय झालं? तेव्हा अद्वैत खूप घाबरलेला असतो. अर्जुन म्हणतो, काय रे, इज एव्हरीथिंग ओके? तू एवढा असा घाबरलेला काय आहेस? तेव्हा आता अद्वैत सत्य लपवत म्हणतो की अरे काही नाही, थोडासा स्ट्रेस आला ना, म्हणून मला ना असं सहन नाही होत ओव्हर स्ट्रेस, किंवा असं एकदम एकाएकी ओव्हर एक्झर्शन माझ्या बॉडीला सहन होत नाही, अति कष्ट जर करण्यात आले तर, म्हणून मला अधूनमधून असा त्रास होतो. तेव्हा तेजस म्हणतो, नक्की हेच खरं आहे ना? तेव्हा अद्वैत म्हणतो, अरे मग मी खोटं का बोलणार आहे काहीही? तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, एक काम करू, आपण कला वहिनीला विचारून बघू. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो बाबा, विचारून बघ त्याला. तेव्हा आता अर्जुन हा सगळा प्रकार कलाला सांगतो आणि तेजससुद्धा त्याच्याबरोबर असतो. तेव्हा कला म्हणते की हो, चांदेकरला असं होतं, पण आज त्याने असं कोणतंच ओव्हर स्ट्रेसवालं काम केलेलं नाही आहे किंवा त्याच्यावर लोड येईल असं काम केलेलं नाही आहे ना, कुठलं त्याला टेन्शन आहे. एक गोष्ट आहे की त्याला टेन्शन असताना पॅनिक अटॅक्स येतात किंवा अति त्याने स्ट्रेस घेऊन घेतला तरच असं होतं. अदरवाईज एरवी तर असं कधीच होत नाही, कारण तो तर किती रात्र जागून काम करत असतो, टेबल चेअरवर बसून त्याचं काम असतं. सो मग आज अचानक थोडी असं काही होणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की काहीतरी गडबड नक्की आहे, अद्वैत काहीतरी लपवतोय आपल्यापासून. तेव्हा तेजस म्हणतो, मी तर बघता क्षणीच समजून गेलो होतो. इतक्यात मानसी म्हणते, पण असं काय असेल की अद्वैत भाऊजींना आपल्यापासून सुद्धा लपवावं लागतंय? तेव्हा सायली म्हणते की नक्कीच काहीतरी गंभीर असणार आहे, म्हणून तर ते लपवत असतील. अर्जुन म्हणतो की त्याला एका अननोन नंबरवरून कॉल आलेला होता आणि तो फोनवर बोलण्यासाठी बाजूला गेला होता. बाजूला जाऊन तेव्हा त्यानंतरून त्याचा चेहरा खरं तर पडलेला येत होता. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे, काहीतरी गफलत होते, काहीतरी गल्लत होते. तेव्हा आता तेजस म्हणतो की आपण सगळ्यांनी मिळून हे शोधून काढलं पाहिजे. तेव्हा आता ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी होतं असं की म्हणजे याच पाचींचंही लक्ष असतं अद्वैतवर, ते पाची लक्ष ठेवून असतात अद्वैतवर. पण दुसऱ्या दिवशी आता काय होतं, वाड्यातला एक धक्कादायक क्षण आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे ज्या फोनवर त्याला कोणीतरी सांगितलेलं असतं की खरं सत्य जाणून घ्यायचं असेल पूजाच्या किडनॅपिंगचं तर उद्या 11 वाजता जुन्या वाड्याजवळ यावं लागेल. सो आता अद्वैत तिथे जातो आणि त्याचा पाठलाग करत अर्जुन आणि तेजस सुद्धा तिथे पोहोचत असतात. पण अद्वैतला याची भनक नसते. अद्वैत तिथे जातो आणि बघतो तर काय, त्याच्यासमोर राहुल असतो. मागे अर्जुन आणि तेजस ते दोघंही बघतात आणि त्या दोघांनाही राहुल तिथे दिसतो. राहुलच्या हातात बॅग असते, पण त्याच्या मागे मानसी सावलीसारखी लपून उभी असते. म्हणजे थोडक्यात राहुलच्या हाताची बॅग असते आणि म्हणजे राहुलच्या एक एक मुवमेंटवर सगळ्यांचं लक्ष असतं. आणि आता अद्वैत म्हणतो, राहुल तू इथे काय करतोस आणि तुझ्या हातातल्या या बॅगेत काय आहे? तेव्हा राहुल सांगतो की या बॅगेत भरपूर असे पुरावे आहेत. काय ना अद्वैत, तुला असं वाटतंय की मी दोषी आहे,
ठीक आहे, आणि म्हणून तू मला तुझा दुश्मन समजून घेतलेलं आहेस, मला तुझा एनिमी समजतोयस, पण तसं काहीही नाही आहे. हा निव्वळ खेळ आहे मला फसवण्यासाठी तयार करण्यात आलेला. आपल्या दोघं भावंडांमध्ये वाईटपणा करण्यासाठी हा खेळ रचलेला आहे, कोणीतरी सापळा रचलेला आहे. आणि या बॅगेतले जर पुरावे तू बघशील ना, तुझ्या फडशाच पडतील. तेव्हा अद्वैत म्हणतो की अच्छा, तू नाही केलंय, मग कोणी केलेलं आहे हे सगळं? कोण करणार आहे हे सगळं तुझ्याशिवाय? अफरातफर करणारा तू होता. आणि इकडे पूजाला जेव्हा हे कळलं तेव्हा तिला कळताच तू तिला किडनॅप केलेलं होतंस, हे तितकंच सत्य आहे, मला माहिती आहे. तेव्हा आता राहुल म्हणतो तुला वाटतं मी दोषी आहे, खरं तर ही बॅग मी तुला देणार होतो, यात पुरावे आहेत. तेव्हा आता अद्वैत चकित होतो, पण म्हणजे त्याला कळत नाही नेमकं काय पुरावे आहेत. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, तू बॅग देणार होतास ना, मग बॅग दे आणि सादर कर तुझे पुरावे. तू निष्पाप आहे हे सिद्ध कर. पहिला मुद्दा तर मला नाही वाटत की तुझ्याकडे कुठले ठोस पुरावे असतील जे की योग्य असतील, कारण मला तुझ्यावर आता काडीचा विश्वास राहिलेला नाही आहे. घरात लहान भाऊ असून तू घरातल्या घरातच एवढे मोठे मोठे खेळ खेळलेस आणि तुला असं वाटतंय का की मी तुझ्यावर विश्वास ठेवून घ्यावा असं? तेव्हा राहुल म्हणतो की मी जे पुरावे तुझ्यासमोर सादर करेल ना, त्याने तुला विचार बदलणं भाग आहे, कारण त्यात तुला स्पष्ट दिसेल की यात चुकी कोणाची आहे. राहुलच्या एवढ्या ओव्हर कॉन्फिडन्सला बघून अद्वैत खूप चकित होतो. पण म्हणजे आता तो इतक्यात बॅग सुद्धा घेऊ लागतो अद्वैत राहुलच्या हातातली. पण इतक्यात मागून त्याच वेळी बॅगवर कोणीतरी हात टाकतं आणि ते बॅग आपल्याकडे घेऊन घेतो. आता मागून येते म्हणजे ती मानसी येते आणि मानसी ती बॅग हिसकावून घेते. अद्वैत मानसीला बघून शॉक होतो आणि अद्वैत म्हणतो की मानसी तू इथे? तेव्हा मानसी म्हणते हो अद्वैत भाऊजी. इतक्यात आता राहुल म्हणतो की अद्वैत आता नाटकं करतोय का? तुला मी काय बोललेलो होतो की कोणाला घेऊन येऊ नकोस म्हणून? हे काय आहे? कोण आहे ही? हिला का आणलंच इथे? आणि ही आलेली आहे म्हणजे अजून हिचा नवरा पण आलेला असणार आहे. तेव्हा आता मानसी म्हणते तो तुझा प्रश्न नाही आहे राहुल, तू जरा गप्पच बस. तेव्हा आता अद्वैत मानसीला बोलू लागतो की मानसी तू इथे कशी काय आलीस? आणि खरंच तेजस पण आलेला आहे का इथे? अगं तुम्ही का आलात इथे? मी तुम्हाला जर ही गोष्ट सांगितलेली नव्हती म्हणजे नक्कीच काहीतरी तथ्य होतं ना त्यामध्ये, उगाच तुम्ही इथे येऊन गोष्टी बिघडवताय. तेव्हा आता मानसी म्हणते की तुम्हाला इथे अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय अद्वैत भाऊजी, आता तरी समजा. तितक्यात आता राहुल म्हणतो अद्वैत तुला या सगळ्याचा आता हिशोब चुकता करावा लागणार आहे, लक्षात ठेव, याद राख, असं म्हणत आता राहुल तिथून पळ काढत निघून जातो. इतक्यात आता हे जे सगळे लपलेले असतात तेजस, अर्जुन, सायली, मानसी तर ऑलरेडी समोर असते आणि इतक्यात कला, ते सगळे तिथे जमतात. कलाला आता समोर बघून अद्वैत मान खाली घालतो. कला अद्वैतला खूप झापते आणि म्हणते काय रे चांदेकर, तुला मला सुद्धा सांगावं असं नाही वाटलं का? अरे आपल्या हाकेला धावून येणारे, जीवाला जीव देणारे इतके मित्रमैत्रिणी आहेत आपल्याला, तुला त्यांना सुद्धा सांगावं असं नाही वाटलं? तेव्हा अर्जुन म्हणतो अरे आमचं सोड, तू तर बायको होतीस ना, तुलाही नाही सांगितलं त्याने. कला म्हणते की अरे चांदेकर असं काय होतं की तू मला सांगितलं नाहीस? काही तुझ्या जीवाला जर आता काही बरं वाईट झालं असतं मग काय केलं असतं आम्ही? तुला कळतंय का तू केवढी मोठी रिस्क घेतलीस ते? तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं परिणाम वाईट होतील अशी धमकी होती मला मिळालेली, उगाच तुमच्या जीवाला धोका राहिला असता तेही मला आवडलं नसतं, म्हणून मी इथे एकटाच आलो. तेव्हा आता कला म्हणते इथून पुढे हे असं काही धाडस करू नकोस, स्वतःची अवस्था बघा ती. तर आता दुसरीकडे अर्जुन म्हणतो की त्या बॅगेत काय आहे नेमकं, आपल्याला बघायला हवं. तेव्हा आता तिथून पुराव्यांचा खेळ सुरू होतो. आता मानसी ती बॅग उघडते आणि आता त्यात आत फोटोज असतात, ज्यात पूजा एका ठिकाणी बसलेली असते आणि तिला खायला देणारी व्यक्ती आहे तेजस. म्हणजे थोडक्यात तिथे किडनॅपिंगची जी प्लेस असते तिथले काढलेले फोटोज आहेत त्यामध्ये, त्या बॅगेमध्ये, आणि मानसी ते फोटोज सगळ्यांना दाखवू लागते. आणि आता सगळे थक्क होतात की तेजस तिथे काय करतोय? म्हणजे ऑब्व्हियसली राहुलने इथे गुमराह करण्याचा प्रयत्न केलेला असतो, राहुलने इथे खेळ खेळण्याचा प्रयत्न केलेला असतो. सगळा संशय हा तेजसवर जाईल आणि राहुल निष्पाप सिद्ध होईल. पण आता अद्वैत विचारात पडतो, अद्वैत काय सगळेच विचारात पडतात की तेजस तिथे काय करतोय. सगळेजण खूप गोंधळात पडलेले असतात, कोणाला काहीच कळत नसतं आणि आता सगळे तेजसकडे बघू लागतात. पण तेजस कॉन्फिडंट असतो कारण त्याची काही चूकच नसते. तेव्हा आता सगळ्यांना कळत असते की काहीतरी गल्लत झालेली आणि ती गल्लत मुद्दामून राहुलने घडवून आणलेली आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो तेजस, पण तो तर आपल्यासोबत पूजाला शोधत होता ना, तेजस इथे काय करतोय? तेव्हा आता कोणी काहीच बोलत नसतं. अद्वैत म्हणतो की तेजस हे असं काय आहे, म्हणजे नक्की काय सीन आहे हा? तू तर आमच्यासोबत म्हणजे पूजाला शोधत होता ना जेव्हा आम्ही तुला अपडेट दिलं होतं तेव्हा? तितक्यात मानसी म्हणते की हो मीही त्याच्यासोबतच होते, पण ते नेहमी एक पाऊल आपल्यापेक्षा पुढे असायचे. म्हणजे आपल्यासोबत तर ते पूजाला शोधण्यात लागलेले होते, पण कुठेतरी ते आणखीन माहिती काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना असं वाटत होतं की 4 गोष्टी आपल्याला आणखीन कळल्यात तर ते आपल्याला जास्त हेल्पफुल ठरेल, तर त्यांना वाटत होतं. आता मानसी एक एक गोष्ट हळूहळू सांगू लागते. मानसी म्हणते की तेजस ऍक्च्युली आपण जेव्हा पूजाला शोधत होतो तेव्हा आपल्या बरोबरीनेच चालत होते, पण एक पाऊल पुढे होते. तेव्हा अद्वैत म्हणतो ते कसं? अर्जुन पण म्हणतो म्हणजे? तेव्हा आता मानसी हळूहळू एक एक गोष्ट सांगू लागते.
आणि आता होतं असं की तेजस स्वतः आता हळूहळू त्या गोष्टी सांगू लागतो. तो म्हणतो की कुठेतरी मला भनक लागून गेलेली होती की पूजा कुठे, पण तिथे जाणं तितकंच धोक्याचं होतं. थोडक्यात आता हळूहळू त्या गोष्टी कळू लागतात. अर्जुन म्हणतो की याचाच अर्थ असा आहे की राहुलने आपल्याला आपल्या मोटिव्ह पासून भटकवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे राहुलने अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न केला की तो इनोसेंट आहे आणि खरी चूक तुझ्या मित्रांमध्येच आहे. म्हणजे अद्वैतचं लक्ष इकडे भरकटलं असतं आणि राहुलने आणखीन त्याची नवीन चाल चालली असती. तेव्हा आता तेजस म्हणतो करेक्ट, ॲब्सोल्युटली. तेव्हा आता म्हणजे सायली, अर्जुन, कला, अद्वैत, मानसी आणि बाकी सगळे एका ठिकाणी ते जमलेले असतात ऑब्व्हियसली. तेव्हा सायली म्हणते की म्हणजे थोडक्यात आज सत्य लपवून राहणार नाहीये. थोडक्यात तेजस भाऊजींवर आरोप होत आहे, पण आता इतक्यात तेजस म्हणतो की मला माझ्यावर आरोप झाले तरी काहीच फरक पडणार नाहीये, कारण मला माहितीये मी पूजाला वाचवण्यासाठी तिला तिथे लपवलं होतं आणि मी पण तिथे लपलेलो होतो आणि मला कळत होतं की पूजाची अवस्था तिथे काय होते, पण तिला मी तिथे तिचा जीव वाचवणं जास्त महत्वाचं होतं, कारण तिचा जीव राहुलकडून धोक्यात होता. तिला योग्य त्या वेळेस खाणं पिणं पुरवायचं काम मी करत होतो. तिथे मी गेलेलो होतो खरं, पण तिथून पूजाला सोडवून आणण्यासाठी आपल्याला काहीच चान्स नव्हता. त्यामुळे माझ्यावर आरोप जरी झाले तरी पूजा स्वतः साक्ष देईल की मी तिला तिथे वाचवण्यासाठी गेलेलो होतो. राहुल खोटं बोलतोय हे स्पष्ट इथेच क्लिअर होतंय. यावर आता कला म्हणते की एक्झॅक्टली अर्जुन भाऊजी तुम्हाला पण कळतंय का, चांदेकर तुला पण कळतंय का. थोडक्यात म्हणजे तेजस भाऊजींना कळलेलं होतं की पूजा कुठे, पण तिला तिथून काढू शकणं त्यांच्यासाठी मुश्किल होतं, पॉसिबल नव्हतं. म्हणून त्यांनी तिथे स्वतः जाऊन काही दिवस कसं आपल्याला पूजाला तिथून बाहेर आणता येईल याची लाईन लावलेली होती. म्हणजे लाईन ते लावत होते किंवा त्याचा विचार करत होते. आणि त्याचबरोबर जाताना पूजाला थोडंफार काहीतरी जेवणही सप्लाय करत होते, कारण ऑब्व्हियसली तिची तब्येत कशी झालेली होती, त्यात चुकीचं काहीच नाहीये. तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे मला विश्वास आहे तेजसवर, पण राहुल असं का बोलतोय याचा मला जास्त प्रश्न पडलेला होता. अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली मी पण त्याच विचारात होतो, कारण तेजस आपल्याला अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करून मदत करत होता पूजाच्या बाबतीत, आणि तो असं कशाला करेल. आणि तसं जर असतं तर पूजा पहिल्यांदाच बोलली नसती का, असं आता कला म्हणते. तेव्हा आता तितक्यात राहुल तिथे येतो आणि म्हणतो की तेजस सर्रासपणे खोटं बोलतोय. माझ्याकडून त्याचं म्हणणं आहे की माझा म्हणजे पूजाचा जीव राहुलकडून धोक्यात होता, माझ्याकडून पूजाचा जीव काहीच धोक्यात नव्हता. पूजाला खरं तर तिथे नेणं, तिथे अटकवण्याचं काम इथे तेजसनेच केलेलं होतं. म्हणजे आता राहुल डबल गेम खेळत असतो. आता हा जो दुहेरी खेळी ही जी असते ती आता उघडकीस येते. आता म्हणजे थोडक्यात असं होतं की सायली आणि अर्जुन तिथून थोड्या वेळासाठी थोडेसे गायब झालेले असतात इन द सेन्स ते बाजूला येऊन काहीतरी बोलत असतात, आणि ते बाजूला असताना आता शब्दाला शब्द लागत असतात, वाद होत असतात यांच्यात, आणि हमरी तुमरी होत असते खूपच. म्हणजे राहुल म्हणत असतो की माझी चूकच नाहीये, तेजसचीच चूक आहे. आणि मानसी म्हणते की तेजस बद्दल मी काहीच ऐकून घेणार नाही, तेजस ऑनेस्ट आहे, तेजसचं काही असं चुकीचं नसणार आहे, तेजस किती प्रामाणिक आहे मला माहिती आहे, आणि मैत्रीच्या बाबतीत पण तेजस किती चांगला आहे हे ऑब्व्हियसली माहिती आहे, सो तुझं चुकतंय. आता हमरी तुमरी अशी होत असते, पण तितक्यात आता अचानक ही जी दुहेरी खेळी असते ती उघडकीस येते. ते म्हणजे अचानक व्हिडिओ प्ले होतो. सायली आणि अर्जुन तो व्हिडिओ प्ले करतात. त्यात दिसतं की पूजाला किडनॅप करणारा राहुलच आहे आणि तेजस खरंच तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा आता अर्जुन म्हणतो तसं म्हणायला गेलं तर तेजसचा इनोसन्स, तेजस निष्पाप आहे हे प्रूव्ह करण्याची काहीच गरज नव्हती, हे सगळ्यांना माहिती आहे. बट जस्ट एक वर्स्ट केसचं प्रिपरेशन म्हणून मी हा पुरावा सादर केला. आता तो कसा आला, कुठून आला हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की राहुल तू जे म्हणत होतास ना की तेजसने किडनॅप केलंय, तेजसचाच हात होता यामध्ये, तर बघ तेजसचा हात यामध्ये नव्हता, तुझाच होता. तर तुझ्या डोळ्यासमोर तुझे गुन्हे तू कबूल कर, कारण तुझे गुन्हे तुझ्या डोळ्यासमोर या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तेव्हा कला म्हणते की म्हणजे आपण सगळे उगाच तेजस भाऊजींना बोलत होतो किंवा तेजस भाऊजींवर संशय घेत होतो आणि तेच उलट आपल्याला वाचवत होते. तेव्हा मानसी म्हणते की अहो संशय कुठे, तुम्ही तर फक्त चर्चा करत होतात. तेव्हा तेजस म्हणतो की अहो वहिनी संशय घेतला असता तरी मला काहीच वाटलेलं नसतं. म्हणजे ऑब्व्हियसली तुमच्या समोर जर समोरचा असे पुरावे सादर करतोय तर कोणीही सहज त्यातून काही गैरअर्थ काढेल किंवा नक्कीच कोणालाही गैरसमज होणार आहे, त्यात काय एवढं. पण आता यावर अद्वैत म्हणतो की ते काही असू देत, राहुलचा खेळ आता संपलाय. राहुल तू कितीही प्रयत्न कर, कितीही खालच्या थराला जाऊन याच्यावर त्याच्यावर आरोप लोटण्याचा प्रयत्न कर, तुझा आरोप असणार आहे, तू कोणावर तो लादू नाही शकणार आहेस. तुझी चूक ती तुझी चूक आहे, तू कितीही काहीही कर. त्यामुळे आता गुपचूप तुझे गुन्हे जे काही असतील ते कबूल करून टाक, कारण इथे आता हा आणखीन सॉलिड एव्हिडन्स लागलेला आहे हातामध्ये. तेव्हा अर्जुन म्हणतो की खरंच त्यातच तुझा भलं आहे, नाहीतर काही खरं नाही रे. म्हणजे तू आता खोटे पुरावे दाखवतोयस त्या अंतर्गत सुद्धा तुला कदाचित आणखीन जास्त शिक्षा भेटू शकते. म्हणजे तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते. तेव्हा आता राहुल म्हणतो की तुम्ही कुठलीही शहानिशा न करता मला चुकीचं ठरवूच शकत नाहीये.
तेव्हा आता सायली म्हणते की तुला चुकीचं ठरवायचं की नाही ठरवायचं हे पुरावे सांगतील, आणि पुराव्यांमध्ये सगळे पुरावे तुझ्या विरुद्ध आहे राहुल, आता तरी तुझा गुन्हा कबूल कर. तेव्हा आता राहुल खूप चिडतो आणि राहुल आता तिथून पळून जातो. पण गेटच्या बाहेर एक कार थांबलेली असते आणि त्यात बसलेली असते एक व्यक्ती, म्हणजे एक नाही, पूर्ण फॅमिलीच असते. आता ती फॅमिली नेमकी कोणाची असते हा खूप मोठा प्रश्न असतो. त्या कारमध्ये असतात सगळे चांदेकर कुटुंबीय. आता अद्वैत जेव्हा त्याला पकडायला मागे मागे येतो, अद्वैत, तेजस आणि अर्जुन, म्हणजे राहुलला त्याच्या मागे पकडायला जेव्हा धावतात ते, राहुल जेव्हा पळ काढतो तिथून, तेव्हा अद्वैतला सुद्धा आता समोर ती कार दिसते आणि कारमधून आता एक जण उतरत असतात. ते म्हणजेच आबासाहेब, संगीता, सरोज, रजनी, सोहम, ते सगळे उतरत असतात. आणि आता अद्वैत त्यांना बघतो आणि तिथेच थांबतो. अद्वैत त्या लोकांना बघून खुश होतो आणि आता आबासाहेब राहुलला पकडतात आणि त्याचं अगदी कानात, म्हणजे इतकं मारतात त्याला, त्याचा मुस्काट फोडून टाकतात. संगीता म्हणते चला 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 मोठे जावई बापू, अजून आपली खेळी संपलेली नाहीये. तेव्हा आता सगळे त्याला राहुलला पोलिसात देण्यासाठी तयार झालेले असतात. इतक्यात आता आबा राहुलला चांगलीच धुलाई करतात आणि त्याला पोलिसांच्या हवाले करतात. इतक्यात आता अद्वैत, अर्जुन, तेजस, त्या तिघांच्या बायका, त्या सगळे तिथे जमतात. आणि आता अद्वैत म्हणतो, आबा तुम्हाला कसं कळलं की आम्ही इथे आहोत आणि राहुलने काय केलंय आणि काय नाही ते. तेव्हा आता आबासाहेब सांगू लागतात की अरे अद्वैत, मला या सगळ्याबद्दल ऑलरेडी तो जो व्हिडिओ आहे ज्यामध्ये तेजस निष्पाप सिद्ध होतोय, तो व्हिडिओ मला ऑलरेडी अर्जुनने दाखवून दिलेला होता, म्हणजे अर्जुनने माझ्या मोबाईलवर पाठवून दिलेला होता. तेव्हाच मला समजलं की आपली तिथे जाण्याची गरज आहे, कारण तेजस बिचारा निष्पाप आहे, त्याची काहीही चूक नाहीये. आता मला वाटलं की तुम्ही त्या राहुलच्या बोलण्यात येऊन जाल, म्हणून मी त्यासाठी इथे आलेलो होतो, पण इथे तर सगळं व्यवस्थित चाललंय. तेव्हा तेजस म्हणतो, हो आबासाहेब, हीच तर आमच्यातली खासियत आहे, आमची एकी. समोरचा कितीही येऊन सांगतोय तरी आमच्यावर विश्वास एकमेकांचा आहे, त्यामुळे या गोष्टी उलगडणं आणखीनच सोपं गेलं. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात की अशीच एकी कायम बनवून ठेवा, तुम्हाला आणखीन चांगलं राहील, कामात येईल. थोडक्यात सत्य उघड झालं, पण आता सुरू होणार आहे आणखीन एक मोठा सोडाचा खेळ, कारण राहुल गप्प बसेल असं मला बिलकुल वाटत नाहीये. निदान एकदा तरी घरातल्यांचा विश्वास आता पुन्हा एकदा तुटणार आहे. राहुलला पोलीस घेऊन जात असताना घरात जरी शांतता पसरलेली होती तरी ही फक्त वादळापूर्वीची शांतता होती, कारण खरा खेळ तर आता सुरू होणार होता. तेव्हा आता तो खेळ काय असणार आहे जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढचा व्हिडिओ बघावा लागेल, आणि पुढच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. प्लस आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त कुठला भाग तुम्हाला आवडला हे मेन्शन करायला काही विसरू नका. ओके, सो आणखीन आपला नेहमीचा व्हिडिओचा शेवटचा पार्ट मला सांगायला आवडेल, ते म्हणजेच आपले रेग्युलर कमेंट करणारे आपले प्रेक्षक, ज्यांच्या कमेंट्स बघून मला खूप छान वाटत असतं, त्यांचा प्रतिसाद बघून मला खूप दिलासा मिळत असतो आणि दरवेळेस नवनवीन काहीतरी करण्याची स्फूर्ती येत असते. तेव्हा आता मला त्यांची नावं अनाऊन्स करायला आवडेल. ते आहेत, पहिले आहेत आपले मेधा जोशी. ओके, त्यांना कला अद्वैतची जोडी आवडते असं त्यांचं म्हणणं आहे, आणि ताई तुम्ही खूप छान ऐकवता, माय गॉड थँक्यू, आभाळभर धन्यवाद म्हणतात. ओके, तुम्हाला पण माझ्याकडून. त्यानंतर आहेत प्रसाद अल्हाट, त्यांना सुद्धा कला अद्वैत आवडतात. त्यानंतर आहे उमा माळी, रंजना सिंग, ओके, संगीता झेंडे, सुरेश साळवी, या चौघांनाही कला अद्वैतची जोडी आवडते असं ते म्हणतायत. त्यानंतर आहे दिव्या बेले, आय एम डुईंग फर्स्ट टाइम कमेंट ऑन युअर चॅनल. ओके, थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे की ते फर्स्ट टाइम कमेंट करताय आपल्या चॅनलवर आणि त्यांना माझं सांगणं आवडते असं त्यांचं म्हणणं आहे. कला अद्वैत यांना सुद्धा खूप आवडतात. त्यानंतर आहेत दिव्या बेले, यांनी अजून एक मराठीतून कमेंट केलेली आहे. ओके, थँक्यू सो मच. त्यांनी मला दोघं भाषांमध्ये ॲप्रिसिएशन दिलंय. आणि आपले नेहमीचे बेस्ट कमेंटर आहेत आनंद केसवानी. त्यांची कमेंट मी पुन्हा एकदा बघते आणि मला पुन्हा एकदा छान वाटतंय. आनंद केसवानीजी दरवेळेस प्रमाणे खूप छान आभाळवर एकदम छान मला सांगतायत माझ्याबद्दल, किंवा तुमचा आवाज चांगला आहे किंवा तुमची सांगण्याची पद्धत चांगली आहे. माय गॉड थँक्यू सो मच. त्यानंतर त्यांना ही मालिका पण खरंच खूप आवडते, म्हणजे डे 1 पासून मी बघते. त्यांना कला अद्वैतच्या टुवर्ड्स एक वेगळंच ऑब्सेशन आहे आणि त्याच रिगार्डिंग ते त्यांचं दरवेळेस मत व्यक्त करत असतात. मध्यंतरी गायब होते बट ठीक आहे, आता ते रेग्युलर झालेले आहेत आणि ते काहीतरी म्हणतात अजून की मुझे तो आप किसी कलाकार से कम नहीं लगते. गॉड ब्लेस यू फॉर एव्हर. ओ माय गॉड, गॉड ब्लेस टू यू ॲज वेल. त्यानंतरून आहे ओके ऍक्च्युली ते आनंद केसवानी यांच्या नावाने ते अकाउंट आहे, बट नाही ओके ते बॉम्बेचे आहेत. ऑल राईट हां लुकिंग फॉरवर्ड टू हॅपी एंडिंग्स 3 कंबाइंड एपिसोड्स. ओके येस टू यू ॲज वेल.
तुम्हाला पण हॅपी इंडिपेंडन्स डे. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. भरभरून प्रेम असतं यांचं नेहमी सगळ्याच प्रेक्षकांचं रादर, आणि मला तेच खूप आवडत असतं. वैष्णवी म्हणून कोणीतरी आहेत, प्रेमराज हजारे म्हणून आहेत, त्यानंतरून आहे सुलभा तांबे, सुप्रिया सात्विक, ओके, मंदार बोरकर, ओके. थँक्यू सो मच. तुमचं असं भरभरून प्रेम कायम राहू देत, कारण मला त्याने कायम असं छान छान वाटत असतं. खूप कायम स्फूर्ती येत असते की नाही, आपल्या व्ह्युअर्ससाठी आणखीन आपण काहीतरी रंजक गोष्टी केल्या पाहिजे. त्यानंतरून या आधीच्या व्हिडिओला नीता दद्दीकर, मंगल धोंडे यांच्या खूप छान छान कमेंट्स होत्या. नारायण भरमल म्हणून कोणीतरी आहे, त्यांच्या होत्या. सुशीला मस्के, शरयू कुलकर्णी, अजून मालिनी जाधव. खूप छान छान कमेंट्स आणि खूप छान छान प्रतिसाद मला मिळतोय. त्यामुळे तुमचं हे जे प्रेम आहे ते असंच राहू द्या. आणि तुम्हाला, आपल्या बाकीच्या व्ह्युअर्सना सुद्धा माझी ही रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर खरंच माझी रिव्ह्यू सांगण्याची पद्धत जर खरंच तुम्हाला स्पर्शून जात असेल तर प्लीज तसं कमेंट्समध्ये सांगत चला, आणि नेहमीप्रमाणे मी पण तुमचे नाव अनाऊन्स करत चलेल. ओके, चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.